मैत्रिणींनो, आज मी रवा गूळ चा शिरा करणार आहे। तर यामध्ये घेतला आहे काजू बदाम आणि इलायची पावडर। याच्यामध्ये रवा आहे, हा गूळ आहे आणि हे तूप आहे। तर मी ना आता मी तुम्हाला शेअर करते कसा गुळाचा शिरा करायचा आहे। ठीक आहे? हो। गरम कढई झालेली आहे। तर ही टाकलं आहे थोडंसं। घी गरम झालेला आहे आणि नंतर बारीक रवा त्यात ॲड केला आहे आणि मस्त कमी आहे ना फ्लेमवर थोडासा हलकासर तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। दूध पण ॲड करायचं आहे त्याच्यात। थोडंसं दुधामध्ये पाणी पण ॲड करून टाकायचं आहे, नुसतं दूधच नाही टाकायचं। आणि छान तांबूसर हलकासा कलर चेंज होत चालला आहे ना थोडासा, अजून होऊन द्यायचा आहे रवा। कसं आहे ना, हे जरा जास्त वेळ लागतोय आपल्याला। माझा हा पहिला व्हिडिओ मी शेअर करते आहे ना, त्याच्यामुळं हळूहळू नंतर आहे ना मला सवय होऊन जाईल। झालंय का? अच्छा। दूध पण आपण गरम करून घेतलं आहे, थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यात काजू बदाम आणि इलायचीची पेस्ट टाकायची आहे, पेस्ट म्हणते चुरा टाकायचा आहे।
परत थोडंसं घी टाकायचं आहे, 2 चमचे. गूळ ॲड करायचं आहे. तर आपल्याला तो काळा कलरचा गूळ येतो ना, तोच वापरायचा आहे, पिवळा कलरचा नाही वापरायचा. हा कसा काळ्या कलरचा म्हणजे हा सेंद्रिय असतो ना गूळ, त्यामुळं आरोग्यास आहे ना लाभदायक असतो गूळ. खूप हिवाळ्यात तर हा गूळ आहे ना खूप पौष्टिक असतो आपल्या शरीराला. आणि गूळ खायचा असतो, जसं आत्ता आपण गुळाचा शिरा करतोय तो खायचा असतो. तिळगुळाचे लाडू करायचे असतात हिवाळ्यात, ते आपल्या आरोग्यात छान पौष्टिक असतात, ते खायचे असतात. आता थोडं आपल्याला दुधात थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ते टाकायचं आहे आपल्याला. आता लालसर झालेला आहे रवा. आणि कसं आहे, आपण कुठूनच ओबड धोबड घेतलेले आहे बदाम, काजू बदाम मोठे मोठे नाही टाकलेले, कारण लहान मुलांना ते आवडत नाही त्याच्यासाठी. तर आपण शक्यतो आहे ना कुठूनच घेतलेले आहे ओबड धोबड. आणि आत्ता आहे ना आपण दूध ॲड केलेलं आहे, टाकलेलं आहे. एक वाटी पाणी ॲड केलं. हो, 1 वाटी पाणी ॲड केलं आहे. चवीनुसार गोड टाकायचं. चवीनुसार आहे ना गोड त्यात आहे ना टाकायचं आहे, आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. लागेल का अजून त्यात गूळ? 5 मिनिटं शिजून द्यायचं. नाही, 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे. कढीपत्ता मिळेल का थोडंसं?  आणि वरून झाकण ठेवायचं आहे, छान कलर चेंज होईपर्यंत तो, आणि वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे. अजून जर आपल्याला जास्त गोड पाहिजे असेल तर आहे ना गूळ पण टाकायचा आहे, गूळ टाकायचा आहे वरून.
झाला आहे आपला गुळाचा शिरा मस्त. हे बघा छान कलर चेंज झालेला आहे.